नमस्कार शेतकरी बांधवांनो, ही वनस्पती तुम्हाला ओळखली का? पांढरी, ह्याला भूछत्र म्हणतात. भूछत्र अशा ठिकाणी उगवतं की जिथं सेंद्रिय घटक पदार्थ जास्त असतो. ज्या शेतीमध्ये सेंद्रिय घटकाचं विघटन चांगल्या प्रकारे होतं तिथंच हे उगवतं. सध्या सेंद्रिय शेतीमध्ये ज्या शेतात सेंद्रिय पदार्थ जास्त मिळतात तिथं हे आपल्याला पाहायला मिळतं. सध्या मी माझ्या शेतामध्ये 10 ते 12 दिवसापूर्वी शेत तयार केलं, कारण ह्यामध्ये पावट्याची लागण केलेली आहे आणि त्या लागण केलेल्या शेतामध्ये हे अशा प्रकारचे भूछत्र उगवलेले आहेत. ह्याचं सांगायचं मुख्य कारण म्हणजे असं, आपण जर सेंद्रिय शेती करत असेल त्यामध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण किती चांगलं आहे हे ओळखण्याचं एक चांगलं माध्यम म्हणजे भूछत्र. भूछत्राला या वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळी नावं आहेत. तर हे पूर्णपणे उमललेलं भूछत्र सध्या माझ्या शेतामध्ये दिसत आहे. सांगण्याचं तात्पर्य असंच, मी सेंद्रिय शेती करतोय, त्यामध्ये सेंद्रिय कर्ब जो काय आहे तो किती योग्य आणि कितपत चांगला आहे हे कळण्याचं एक माध्यम आज इथं मला सांगायचा एक दृष्टिकोन आहे. कारण तसं पाहायला गेलं तर माझी शेती डोंगरालगतच आहे. या शेतीमध्ये इतर कुठलेही घटक रासायनिक सापडत नाहीत. मला सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की शेतकरी बांधवांनो, जरी आपल्याला पूर्ण सेंद्रिय शेती जर नाही करता आली तर आपल्या घरासाठी का असेना पण थोडीशी परसबागेसारखी शेती जर आपण राखून ठेवली आणि ती सेंद्रिय पद्धतीनं जर केली तर आपण आपल्या मुलांना आपण उत्तम प्रकारे सेंद्रिय पदार्थ बिना औषधाचे बिना केमिकलचे आपण त्यांना खाऊ घालू शकतो. सध्या बाजारपेठेमध्ये सेंद्रिय शेतीचा एक वेगळा ट्रेंड आलेला आहे. कोणीही म्हटलं जातं की 1 वर्ष मी माझ्या शेतीमध्ये बिना औषध बिना रासायनिक खत सेंद्रिय शेती, तर मी त्यांना ठामपणे सांगू शकतो 1 वर्षानं सेंद्रिय शेती कधीच होऊ शकत नाही आहे. बराच कालावधी तुमच्या शेतामध्ये घालवावा लागतो. कारण सेंद्रिय शेतीचा कर्ब जर वाढायचा असेल तर भरपूर शेणखत, जैविक खतं किंवा आपण जे काय गोमूत्र अर्क, दशपर्णी अर्क, घनजीवामृत, जीवामृत हे घटक वापरून जर आपण शेती केली तर उत्कृष्ट पद्धतीने सेंद्रिय शेती होते. आता हा पावटा पूर्णपणे सेंद्रियमध्ये आहे. सध्या हा पावटा 4 ते 5 या पानावरती आहे. तर नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान हा पावटा फुलतो, भरपूर पावटा मिळतो. याच्या शेंगा किमान 200 रुपये किलो ह्याप्रमाणे जातात. याच्यावरती कुठलेही कीटकनाशक फवारणी नसल्यामुळं त्याची चवसुद्धा सुंदर राहते. आणि शक्यतो सांगायचं जर झालं, सेंद्रिय शेतीमध्ये आपण जर श्रीमंत व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपली शेती आपण श्रीमंत करायला शिकलं पाहिजे. सांगण्याचा दृष्टिकोन असा की शेती श्रीमंत झाली तर आपण श्रीमंत व्हायला वेळ जाणार नाही. कारण तुम्ही आता पाहतात सेंद्रिय घटक जिथं विघटन होते चांगल्या प्रकारे तिथं हे अशा प्रकारचे थोडक्यात जमिनीमधून वरती येणारी बुरशी म्हणजेच हे भूछत्र असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण जिथं रासायनिक शेती केली जाते तिथं कधीही असे भूछत्र तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. कारण ज्या शेतामध्ये सेंद्रिय घटक भरपूर असतात, जिथं विघटन चांगलं होतं तिथंच हे तुम्हाला पाहायला मिळतं. याचा फायदा असा की आपलं पीक किती जोर धरू शकतं. उगवण क्षमता जर पाहिली तर उत्तम प्रकारे आहे. ग्रोथ बघितली तर अतिशय चांगली आहे. कुठलेही कीड रोग या पावट्यावरती पडलेले नाही आहेत. त्याची ग्रोथसुद्धा चांगली वाढलेली आहे. त्यामुळं सेंद्रिय शेती म्हणून जे बाजारपेठेमध्ये आज काही विकलं जातं त्यांना एक उत्तम उदाहरण म्हणून मी थोडंसं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये थोडंसं तपासून पाहावं की बाबा माझ्या सेंद्रिय शेतीमध्ये ह्या अशा प्रकारच्या थोड्याशा ज्या काही बुरशी असतात, भूछत्र असतात, ते आपल्यामध्ये मिळतं का आणि खरोखर जी आपण शेती करतो ते सेंद्रिय आहे का हे तपासण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजेच हा माझ्या शेतीतला छोटासा व्हिडिओ आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, कारण या माध्यमातून मी माझी सेंद्रिय शेतीची जी काही नवनवीन संकल्पना आहे हे मांडण्याचा एक प्रयत्न करत आहे. धन्यवाद.